महिन्याचा पगार पुरत नाही. बुधवारी 1 रुपया इथे ठेवा. पैशाचा योग येईल. पैसे दुप्पट होतील. हा उपाय तुम्हाला धनवान बनवेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो. तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण माहिती देणार आहोत की महिन्याला आलेला तुमचा पगार तुम्हाला पुरत नसेल. हे 1 रुपयाचं नाणं तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की ते नाणं तिथे ठेवल्यामुळे तुमचं श्रीमंतीचं योग सुरू होईल. पैसा जो आहे तो दुप्पट होईल आणि हा उपाय तुम्हाला धनवान बनवेल. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर बघा, आपल्यापैकी अनेक जण नोकरी, व्यवसाय, बरेच जण शेती करतात. तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या घरामध्ये पैसा म्हणजेच लक्ष्मी ही येत असते. पण बरेचदा आपण खूप कष्ट करून, मेहनत करूनही आपल्याला त्या मेहनतीचा, त्या कष्टाचं म्हणावं तसं मोदला फळ मिळत नाही. म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसे आलेला स्थिर राहत नाही. तो कुठे ना कुठे तरी जास्त प्रमाणे खर्च होतो. म्हणजेच आपल्या हातामध्ये लक्ष्मी आहे, आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे, ती अलक्ष्मी आहे. त्यामुळेच आपण खूप कष्ट करूनही, मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैशांची अडचणी येतात. गरिबी, दरिद्री यासारखे संकट येतात. त्यामुळे हा महिन्याचा पगार आपल्याला पुरवायचा असेल तर असा एक उपाय आपल्याला करायचा आहे, जो आपल्या कष्टाला सोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आपल्याला मदत करेल. तर हा जो 1 रुपयाचा नाण्याचा उपाय आपल्याला करायचा आहे, तो कोणत्याही बुधवारी आपल्याला करायचा आहे. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. तर मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट करायची आहे. बघा, आपण नोकरी व्यवसायात करत असतो, तो आपल्या एका ठराविक दिवशी पेमेंट हे होत असते. बऱ्याच जणांचा ऑनलाईन पेमेंट होते, बऱ्याच जणांना कॅश स्वरूपामध्ये पगार हा मिळत असतो. तो ऑनलाईन तुमचा पेमेंट झालेला असेल किंवा तुम्हाला कॅश मिळाली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, महिन्यातल्या ज्या दिवशी तुमचा पगार झाला त्या दिवशी तुम्हाला 100 रुपयाचे आहे ते घरी घेऊन यायचे आहे. जर तुमचं पूर्ण पगार तुमच्या हातामध्ये पडत असेल तर ते सगळेच पैसे तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत. आता ऑनलाईन पेमेंटमधून काढून आणलेले 100 रुपये असतील किंवा घरी जे कॅश तुम्ही आणलेले आहे त्यातील 100 रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीला ते 100 रुपये अर्पण करायचे आहे. त्यानंतर कुलदेवीसमोर तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे. ज्याही तुमच्या अडचणी आहे त्या तुम्हाला सांगायचं आहे आणि माझ्या घरामध्ये पैसा टिकू दे, पैसाला पैसा लागू दे, लक्ष्मी ही स्थिर राहू दे, यासाठी म्हणून प्रार्थना करून ते 100 रुपये आहेत ते तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहेत. ज्या दिवशी तुम्ही हे पैसे तिथे अर्पण केले त्या दिवसभर तुम्ही तिथेच ठेवायचे आहे. या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते 100 रुपये उचलायचे आहेत आणि त्याचे सुट्टे करून आणायचे आहे. जवळपास एखादं दुकान असेल तर तिथे जा आणि ते जर सुट्टे पैसे देत नसतील तर ह्या पैशातून तुम्हाला थोडीशी साखर खरेदी करायची आहे आणि उरलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत. त्यातले उरलेले जे पैसे असतात त्यातले 11 रुपये जे आहेत ते तुम्हाला बाजूला काढून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे. हे जे 11 रुपये आहे ते तुम्हाला एका ठिकाणी जमा करायचे आहेत. यासाठी तुम्ही एखादा बोललेला घेऊ शकतात. मुलांची तुमची पिगी बँक असेल ती घेऊ शकतात. त्यामध्ये हे 11 रुपये आहेत ते कुलदेवीला अर्पण करायचे आहे. थोडा वेळ तिथे ठेवायचे आहे. त्यानंतर हे 11 रुपये जे आहेत हे त्या बॉक्समध्ये, पिगी बँकमध्ये तुम्हाला एखादा गुल्लकमध्ये किंवा तुम्हाला जे असेल तिथे टाकायचं आहेत. प्रत्येक महिन्याला पगार झाला की हीच गोष्ट तुम्हाला करत राहायचं आहे. तर ते जमा झालेले पैशांचं काय करायचं आहे, महिन्याच्या कोणत्याही बुधवारापासून तुम्हाला हा उपाय करायचा सुरुवात करायची आहे. तर बघा,
लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आपण करणार आहोत. आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावे, अखंड राहावे, घरात आलेला पैसा टिकून राहावे, तो स्थिर राहावे, पैशाला पैसा लागावं, यासाठी हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. त्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचे एक नाणं घ्यायचं आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कलश हा असतोच. मग तो तांब्याचा असेल, पितळेचा असेल किंवा स्टीलचा असेल, कोणत्याही कलरचा, कुठल्याही धातूचा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये जे पिण्याचं पाणी आपण घेतो ते वापरायचं आहे आणि त्या कलशवरती तुम्हाला थोडंसं कुंकू, हळद लावून करून स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढल्यानंतर मग तुम्हाला 4 बिंदू घ्यायचे आहेत आणि साईडला 2 उभ्या रेखा काढायच्या आहेत. त्याचबरोबर खालून वरती अशा 5 रेषा सुद्धा काढून घ्यायच्या आहेत. स्वास्तिक हे शुभ चिन्ह आहेत. श्रीहरी श्री विष्णूचे प्रतीक असते, त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आता हा कलश तांब्याचा कलश जो आहे तो पाण्याने भरून घेतलेला आहे. आता आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे. त्याआधी कलशला आपल्याला एक आसन घ्यायचं आहे. त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे, त्यामुळे तांदळाची रास घ्यायची आहे. त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्या तांदळाच्या राशीमध्ये तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईचं तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा. कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते. त्यानंतर तुम्हाला धूप लावून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला 1 रुपयाच्या नाण्यावरती काही सेवा करायची आहे. 1 रुपयाच्या नाण्याला तुम्हाला हळदी वगैरे वाहून घ्यायचं आहे. 1 रुपयाचं नाणं तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे. त्यानंतर हा 1 रुपयाच्या नाण्यावर सेवा करण्यासाठी नित्यसेवा स्तोत्र मंत्र ही पोथी आपल्याला लागणार आहे. ही पोथी नसेल तर यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही सर्च करू शकतात किंवा गुगलवरती सर्च करू शकतात. या नाण्यावरती जे सेवा करायची आहे ते म्हणजे आपल्याला 3 वेळा करायची आहे. श्रीसूक्त मंत्र पठण करत असताना 2 वेळा श्रीसूक्तम पठण करायचं आणि 3ऱ्या वेळेस पठण करत असताना फलश्रुती सहित पठण करायचं आहे. आता तुमच्याकडे नित्यसेवा स्तोत्र मंत्र ही पोथी नसेल तर अशा वेळेस तुम्ही यूट्यूब आहे किंवा गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं तर ते देखील तुम्हाला श्री स्तोत्रम हे मिळून जाईल. तिथून तुम्ही हे पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा 99 मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्याकडे एखादी जपमाळ असेल तर ते तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि 108 वेळा ओम क्लीन चामुंडाय मंत्र याचा तुम्हाला जप करायचा आहे. एवढी सेवा केल्यानंतर तुम्हाला ते नाणं तुमच्या कलशमध्ये टाकायचं आहे आणि त्यावरती एक छोटीशी प्लेट झाकण म्हणून ठेवायची आहे. हा कलश तुम्हाला 11 दिवसांसाठी देवघरात ठेवायचा आहे किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथून तुम्हाला हे कलश हलवण्याची गरज पडणार नाही. एका साईडला सुद्धा ठेवला तरी चालेल. मित्रांनो, ही सेवा 11 दिवसाची आहे. तर 11 दिवसांची सेवा हे आहे व बुधवारी आपण ही सेवा सुरू केलेली आहे. पुढचे सलग 11 दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी रोज 1 रुपयाचं नाणं हे नवीन घ्यायचं आहे. कलशामध्ये टाकलेलं 1 रुपयाचं नाणं हे बाहेर काढायचं नाही. तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्यायचं आहे. सकाळीही सेवा करा किंवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस हा सेवा तुम्ही करू शकतात. तुमच्या अनुसार तुम्हाला जो योग्य वेळ लागेल त्या वेळेस तुम्ही हा सेवा करू शकतात. तर मित्रांनो, त्याला सांगितलेली सेवा करून त्या रुपयाच्या नाण्याला अभिमंत्रित करायचं आहे. हळदी कुंकू आपण करायचं आहे आणि ते 1 रुपयाचं नाणं तुम्हाला कलशमध्ये टाकल्याचं आहे. असं तुम्हाला 11 दिवस करायचं आहे. 11 दिवसांसाठी वेगवेगळी 1 रुपयाची नाणी तुम्हाला घ्यायची आहे आणि कलश यावरती सांगितल्याप्रमाणे झाकण ठेवायचं आहे. जी ही ऊर्जा त्यामध्ये तयार होईल यामुळे तुमचा घरामध्ये पैसा टिकेला लागेल, स्थिर राहायला लागेल. तर बघा, एवढी सेवा केल्यानंतर म्हणजे 11 दिवसांची सेवा झाल्यानंतर 11व्या दिवशी तो कलश जो आहे
तो देवघरात ठेवायचा आहे. 12व्या दिवशी कलशामधलं पाणी जे आहे ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही पाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतरचं प्लेटमध्ये आपण जे तांदूळ घेतले होते ते तांदळाच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. जे 11 रुपयेचे नाणी आहेत त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यांना एखादं लाल रंगाच्या कपड्यांवरती ठेवायचं. त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आणि त्या लाल रंगाच्या कपड्यांना एक गाठ बांधायची आहे किंवा एखादी फूटचुंडी तयार करायची आहेत. त्यानंतर ही फूटचुंडी किंवा जे पोटली आहेत ते आपण तयार केलेली आहे ती आपल्याला देवघरात ठेवायचं आहे. देवघरांमध्ये आपण साहित्य ठेवतो तिथे ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ही पोटली ठेवली तरीही चालेल. त्यानंतर हे पोटली तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जात त्यावेळेस ही पोटली तुम्हाला सोबत न्यायची आहे आणि तिथेच त्या मंदिरामध्ये तुम्हाला हे गुप्त दान करायचं आहे. आता कुलदेवीच्या दर्शनाला जाणं शक्य नसेल तर जवळपास एखादं महालक्ष्मीचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल किंवा गणपतीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही ही पोटली दान करायची आहे. आणि अशाच प्रकारे महिन्याच्या पगारातले 11 रुपये जे आपण आपल्या एखाद्या गुल्लकमध्ये किंवा बॉक्समध्ये जमा केलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या कुलदेवीला जात असताना, मग तुम्ही वर्षातून जात 5 वर्षातून जा, जेव्हाही जाल तेव्हा तुम्हाला ते सोबत न्यायचे आहेत आणि तिथे गेल्यानंतर म्हणजेच कुलदेवीच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे तुम्हाला हे सर्व पैसे गुप्तदान करायचे आहेत. बघा, ह्या साध्या उपायामुळे सुद्धा तुम्हाला चमत्कारिकरित्या बद्दल तुमच्या घरामध्ये दिसून येईल. पैशाला पैसा टिकेल. बघा, कष्टाला पर्याय नसतो, पण आपल्या कष्टासोबत मेहनतीची सोबत नशिबाची साथ मिळावे, आपल्या कुलदेवीचे शुभ आशीर्वाद आपल्याला लाभावे, देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला निश्चितपणे तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.